नमस्कार, वेदिका की रसोईमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत प्रोटीनने भरपूर चवदार अगदी हॉटेल स्टाईल सोया कबाब। ही रेसिपी नाश्ता, संध्याकाळचा स्नॅक किंवा पार्टी स्टार्टर म्हणून एकदम परफेक्ट आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी सोया चंक्स 1 कप घेतलेले आहेत। ते 10 मिनिटं मी गरम पाण्यात भिजवून त्याच्यातलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे। 1 उकडून घेतलेला बटाटा, 1 बारीक चिरून घेतलेला कांदा, 3 चमचे बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। इथे 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जिरं पावडर, 1 चमचा धन पावडर, इथं चवीनुसार मीठ, इथे 1 मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे। हिरवी मिरची मी 7 ते 8 हिरवी मिरची घेतलेल्या आहेत। 1 इंच आलं घेतलेलं आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि शालो फ्राय करण्यासाठी थोडंसं तेल। हे एक मिक्सरचं भांडं घेऊया, त्याच्यात आपण हे सोया चंक्स घालून घेऊया। याच्यामध्ये थोडी कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक हे घालून मिक्सरमध्ये एकदम जास्त बारीक पण नाही करायचं, जरा जाडसर असं वाटून घ्यायचं। ते सोया चंक्सचं वाटण करून झालेलं आहे। याच्यामध्ये खिसून घेतलेला बटाटा, कांदा, थोडंसं बेसन, तांदळाचं पीठ, गरम मसाला, धन पावडर, लाल तिखट, हळद, जिरं पावडर आणि चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ। हे मिश्रण सगळं एकत्र करून घेऊया। हे मिश्रण चांगलं एकत्र करून झालेलं आहे। इथे हाताला थोडंसं तेल लावून आपण असे छोटे छोटे कबाब बनवून घ्यायचे। मी इथं कबाबाला गोल आकार देते, तुम्ही इथं कोणत्याही आकाराचे कबाब बनवू शकता। हे बघा, हे असे मी छोटे छोटे कबाब बनवून घेते, हे बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे आपण सगळे कबाब बनवून घेऊया। हे अशा प्रकारे मी सगळे कबाब बनवून घेतलेले आहेत। आपण प्रथम पॅन गरम करून त्याच्यावरती थोडंसं तेल घालून घेऊया। इथे तुम्ही या कबाबला तुम्ही तळूनही घेऊ शकता, मी इथे शालो फ्राय करणार आहे। तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे। तेल जास्त गरम पण नाही करायचं। हे आपण तयार करून घेतलेले कबाब याच्यामध्ये सोडून द्यायचे। हे कबाब तेलात सोडल्यानंतर एका साईडून अर्धा ते 1 मिनिट चांगलं भाजून घ्यायचं। नंतर हे दुसऱ्या साईडनी पण भाजून घ्यायचे। याला आपण पलटी करून घेऊया। हे कबाब चांगले दोन्ही साईडून सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे। तर हे कबाब चांगले दोन्ही साईडून सोनेरी रंग येईपर्यंत चांगले खरपूस भाजलेले आहेत। तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता।
हे असे काढून घेऊया आपण. याला तुम्ही हिरव्या चटणीसोबत, दह्यासोबत किंवा सॉससोबत तुम्ही खाऊ शकता. हे तर तयार आहेत गरमागरम सोया कबाब. हे बघू शकता कसा सोनेरी रंग आलेला आहे. तुम्ही या पद्धतीने सोया कबाब करून बघा, तुमचे कबाब हे एकच नंबर बनतील. ह्याचं स्ट्रक्चर बघा, ह्याचा कलर बघा किती छान आलेला आहे आणि आत वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असे सोया कबाब तयार आहेत. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा भन्नाट रेसिपींसोबत. धन्यवाद.